हॅलो, माय करेज गार्डनिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। काही दिवसापासून आपण शेवंतीवरती कसे कसे फुलं घ्यायची आहेत, त्याच्यावरची कीड कशी घालवायची आहे आणि त्याचं रिपोर्टिंग आपण केलेलं आहे। शिवाय आपण त्याच्यापूर्वी आपण काही कटिंग्स घेऊन त्याच्यापासून रोपं पण तयार केली आहेत। आता सगळ्या रोपांवरती छानपैकी कळ्या आल्यात आणि ह्या कळ्या आता अर्धी अर्धी फुलायला सुद्धा लागलेल्या आहेत। ह्याच्यापूर्वी आपण ह्याची छान खुरपणी पण केलेली आहे। महिन्यातून एकदा खुरपणी करायचीच असते। तर कळ्या आल्यानंतर आपण काय पुन्हा त्याची काळजी घ्यायची आहे ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे। काही जणांची तक्रार असते की आमच्याकडे कळ्या येतात पण त्या वाळून जातात, काळ्या पडून जातात, जळून जातात, फुलत नाहीत आणि प्रत्येक कळी पूर्णपणे फुलत नाही। तर हे कशामुळे होतं बघा, माझ्याकडे जे आहेत ते पॉट्स अगदी छोट्या छोट्या पॉटमध्येच लावलेले आहेत। हा सगळा माझा शेवंतीचा सेक्शन आहे। एका कोपऱ्यामध्ये सगळ्या प्रकारचे शेवंती मी ठेवलेले आहेत। वेगवेगळ्या रंगाचे शेवंती आहेत, काही उमललेली पण आहे। ह्याचा साईज लहानच आहे कारण त्या जातीची ती म्हणतात बटन शेवंती वगैरे, तशी ती छोटी शेवंतीच आहे। तर आपण काय काय करायचं आहे, आपण थोडीशी खुरपणी ही करायची आहे। अगदी हलक्या हाताने शेवंतीची मुळं खूप अगदी शॅलो असतात, वरवर खूप असतात, त्यामुळे आपण खूप जोरात ह्याला जर खुरपणी केली तर तुटण्याची शक्यता असते आणि शेवंतीची जी रोपं ती सुद्धा असतात ती सुद्धा तुटायची खूप शक्यता असते बरं। अशा प्रकारे ह्याच्यामध्ये वाढलेली जी काही दुसरी रोपं असतात, काही कचरा काडी वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने त्याची खुरपणी करायची आहे। आपण खूप जोरात ह्याची खुरपणी करायची नाही आहे, वरवरची थोडीशी माती आपण मोकळी करायची आहे। ही जी शेवंती मी लावलेली आहे ही बऱ्याच वर्षापासून एकाच पॉटमध्ये आहे। ह्याच्यापासून मी अनेक रोपं तयार केली आहे। ह्याला आपण रेग्युलरली खतं वगैरे देत आलेलोच आहोत आणि आत्तासुद्धा आपण ह्याला खतं द्यायची आहेत। ठोस खतामध्ये आपण गांडूळ खत, शेणखत वगैरे अशी देऊन ह्याला जेव्हा सीझन नसतो तेव्हा आपण त्याची म्हणजे त्याला टिकवून ठेवलं आहे, त्याला सेव्ह केलेलं आहे। आणि आता आपण ह्याला फुलांवर आणि कळ्यांवर आल्यानंतर तर मी एक सिक्रेट खत तुम्हाला सांगणार आहे। लिक्विड फर्टिलायझर आहे आणि ते फर्टिलायझर दिल्याने आपल्याकडे आलेल्या सगळ्या कळ्या ह्या अगदी पूर्णपणे छान उमलतील। अजिबात एकही कळी न उमलता काळी पडता वाया जाणार नाही। त्याच्यापूर्वी आपण ही अशी तयारी करतोय, सगळी स्वच्छता आधी करून घ्यायची आहे। काही कचरा वगैरे पडला असेल, वाळलेली पानं असतील, स्पेशली रोपावरती वाळलेली पानं असतील तर ती काढून घ्यायची आहेत। पानं जी जमिनीला लागलेली असतात, मातीच्या जवळ लागलेली असतात, त्या पानांना फंगस धरतो म्हणून मातीच्या जवळ असलेल्या शेवंतीची पानंसुद्धा आपण असे काढून घ्यायची आहेत आणि हलक्या हाताने खुरपणी करायची। खुरपणी केल्याने काय होतं की मुळं मोकळी होतात आणि आपण दिलेली जी खतं असतात, मग भले ती ठोस खतं असू देत किंवा लिक्विड फर्टिलायझर असू देत, ती पटकन मुळाकडून शोषून घेतली जातात। तर वेळोवेळी महिन्यातून एकदा आपण प्रत्येक कुंडीची मातीची खुरपणी ही केली पाहिजे। हलक्या हाताने करायची आहे। शेवंतीची फांद्या ज्या असतात त्या खूपच अशा ठिसूळ किंवा सहजपणे खूप तुटतात, जरा धक्का, कारण आता ही खूप वाढलेली आहे आणि त्यातून आपण ही पॉटमध्ये लावलेली असल्यामुळे खूप काळजी घ्यायला ह्याला हवी आहे। तर अशा प्रकारे खुरपणी करून बघा, इथे ही अशी भरपूर वाढलेली आहे शेवंती आणि अस्ताव्यस्त वाढलेली आहे। खरं तर ह्याचं मी ट्रिमिंग केलेलंच आहे, तरीसुद्धा ही खूप वाढली आहे आणि कळ्यासुद्धा खूप आलेल्या आहेत। तर ह्याला देण्यासाठी आपण एक सिक्रेट लिक्विड खत करत आहोत। तर मातीची ॲसिडिटी वाढवण्यासाठी मी हे लिक्विड खत करते आहे। आपण जी सुद्धा खतं देत असतो रोपांना, पॉटमधून जी खतं देत असतो, जोपर्यंत मातीचा pH जो आहे तो ॲसिडिक नसतो तोपर्यंत त्यातली खतं योग्य प्रकारे शोषून घेतली जात नाहीत। म्हणून मातीचा pH वाढवण्यासाठी म्हणजेच ते मातीचा pH जो आहे तो ॲसिडिक करण्यासाठी आता आपण ह्याला लिक्विड फर्टिलायझर देणार आहोत। तर खूपच अगदी सहज उपलब्ध होणारं असं हे लिक्विड फर्टिलायझर आहे, जे की आपल्याला अगदी 1 ते 2 रुपयामध्ये मिळतं। आपल्याला कुठेही जास्त पैसे खर्च करायची सुद्धा गरज नाही आहे।
तर मी इथे घेतलेला आहे एक इन्स्टंट कॉफीचं सॅशे घेतलेलं आहे. जास्तीत जास्त 4 ते 5 ग्रॅम असणारं कॉफीची पावडर असणारे हे सॅशे आहे. हे अतिशय उपयुक्त आहे झाडांसाठी. आपण ह्याचा खूप चांगला उपयोग करू शकतो. आपल्या पॉटमधली माती ही ॲसिडिक करण्यासाठी ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. जेव्हा सुद्धा आपली रोपं जी आहेत ती कळ्यांवर आलेली असतात, कळ्या भरपूर आलेल्या असतात, त्यावेळेस आपण ह्याचा उपयोग करायचा आहे. आणि हे आपण साध्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर मी असं हे काढून घेते आहे थोडं पूर्ण 1 पॅकेट आपण घ्यायचं आहे. हे 1 पॅकेट साध्या पाण्यामध्ये मी आधी वाटीमध्ये मिक्स करते आहे. आणि आपण हे डायरेक्ट द्यायचं नाही आहे, तर आधी आपण हे पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आहे, विरघळवून घ्यायचं आहे. असं विरघळवून घेतल्यामुळे आपण जेव्हा पॉटमधून हे देणार आहोत तर मुळांकडून पटकन शोषून घेतलं जातं. आणि आपण पूर्वी जी खतं दिलेली असतात, ठोस खतं, इस्पेशली जेव्हा ठोस खतं देतो तर ती ठोस खतं जोपर्यंत मातीचा pH हा ॲसिडिक नसतो तोपर्यंत शोषून घेतली जात नाहीत. मातीचा pH ॲसिडिक करण्यासाठी आपण ही कॉफीची पावडर जे सॅशे आपण वापरलेलं आहे ते देणार आहोत. 1 वाटी पाण्यामध्ये मी ते पूर्ण 1 सॅशे जे विरघळवून घेतलेलं होतं ते मी आता पुन्हा डायल्यूट करते. साधारण हे अर्धा ते पाऊण लिटर असं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये मी पुन्हा हे डायल्यूट करते. हे डायल्यूट करूनच वापरायचं आहे, डायरेक्ट वापरायचं नाही आहे. कारण आपण जे काही प्रयोग करत असतो, म्हणजे हा माझा प्रयोग नाही आहे, हे माझं रेग्युलर रुटीन आहे. तर सगळी खतं आपण डायल्यूट करूनच द्यायची आहेत. तर तेवढं त्याला सफिशियंट आहे. पॉटमधून आपली रोपं असतात. पॉटमधून आपण अशी लिक्विड असू देत किंवा ठोस खतं द्यायच्या आधी आपण मातीची थोडीशी खुरपणी करायचीच आहे. त्यामुळे आपण दिलेली खतं जी आहेत ती पटकन जमिनीकडून, मातीकडून शोषून घेतली जातात. हे खूप महत्त्वाचं आहे. मुळं मोकळी होतात, इव्हन त्याला सूर्यप्रकाश पण चांगला मिळतो, ऑक्सिजन चांगलं मिळतं. तर अशा प्रकारे ह्याची थोडीफार खुरपणी करून प्रत्येक पॉटमधून हे मी थोडं थोडं देणार आहे. म्हणजे आता हा जो एवढा मी घेतलेला आहे साधारण 1 ते 1.5 लिटर एवढं हे लिक्विड तयार झालेलं आहे. तर हे पूर्ण मी देणार नाही आहे, एका पॉटमध्ये एक पूर्ण देणार नाही आहे. तर प्रत्येक पॉटमध्ये जेवढे पण माझ्याकडे आत्ता शेवंती आहेत आणि ज्याला कळ्या आलेल्या आहेत सगळ्या पॉटमध्ये हे देऊन घ्यायचं आहे. आणि नक्कीच हे दिल्यानंतर काहीच दिवसात आता ही अर्धवट उमललेली फुलं आहेत. तर अशा प्रकारे वेळोवेळी योग्य ती काळजी घेतल्यामुळे, वेळोवेळी योग्य ते खत दिल्यामुळे नक्कीच आपल्या शेवंतीची जी सगळी फुलं आहेत, सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या नक्कीच फुलणार आहेत. तुम्ही इथे पण बघा, भरपूर कळ्या आलेल्या आहेत. लाल रंगाची ही शेवंती आहे आणि बाकीच्या इतर अनेक रंगाच्या माझ्याकडे आहेत. पांढरी ज्या ह्या कळ्या आहेत हे पांढरी शुभ्र आहे, लाईट येलो कलर, डार्क येलो कलर आणि डार्क रेड कलर असे 3, 4, 5 प्रकारची शेवंती. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की करा. फक्त 1 कॉफीचा सॅशे आपल्याला लागेल, जास्त आपण घालायचंही नाही आहे. पॉट असल्यामुळे लिमिटेडमध्येच घालायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपण करायच्याच आहेत. रेग्युलरली ह्याला फवारणी करायचीच आहे, खूप गरजेचं आहे. ह्याला 5 ते 7 तास उन्हं मिळतील असंच ठेवायचं आहे. आणि पुन्हा आपण ह्याला केळीच्या सालीचं पाणी द्यायला अजिबात विसरायचं नाही. भरपूर पोटॅशियमचा स्रोत असतो आणि पोटॅशियममुळे कळ्या आणि फुलं भरपूर येतात. तर नक्की केळीच्या सालीचं पाणी द्यायचं आहे 15 दिवसातून, 20 दिवसातून एकदा. अल्टरनेटली आपण कांद्याच्या सालीचं पाणी द्यायला सुद्धा विसरायचंच नाही आहे. हे त्याच्यामुळे भरपूर मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात. आणि आता आपण ही कॉफीची पावडर दिलेली आहे ती फक्त एकदाच द्यायची, पुन्हा पुन्हा द्यायची गरज नाही. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूयात अशाच एका